गर्वत यांचा कोण हरी रणफंदीची जात आमोची कोण आमा विविध करी रणफंदीची जात आमोची कोण आमा विविध करी. लेट्स प्ले. पहिलाच बॉल सोमा दबडे ड्राईव्ह कव्हर्स मध्ये चेंडू जातोय सी मा रे शा पार खणखणीत चौकार. श्रीजी गोल्ड यांचा दणदणीत चौकार. येस अंबर गायकवाड यांच्याकडनं बक्षीस येते. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज. संपूर्ण मॅच मध्ये मराठा टायगर्स टीमच्या खेळाडूंसाठी. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका होता. फिल्डिंग देखील एवढी चांगली. छत्रपती संभाजीनगर किंग्स 11 संघ सांगतोय आम्ही देखील कमी नाहीये. आम्ही देखील छत्रपती संभाजीनगर वरनं दाखल झालोय. कशासाठी तर आमच्या टीमच्या विजयासाठी, आमच्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. खरं तर छत्रपती संभाजीनगर ची स्पर्धा आणि छत्रपती संभाजीनगरचे क्रिकेट रसिक म्हटलं की एक वेगळा उत्साह असतो. विनय सूर्यवंशी यांच्याकडनं बक्षीस होते. गणेशनं 3 चेंडू 3 षटकार खेळले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज. स्कोर कार्डवर धावा 5. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर सिंगल. बोललो तयार. गणेश स्ट्राईक इनला. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 2000 रुपयांचं बक्षीस आलंय. आता हे बक्षीस मिळवलं जाईल का. दुसऱ्या बाजूला आकाश आहेत तर गायकवाड साहेबांच्या देखील बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक चौकाराला 100 प्रत्येक षटकाराला 200. पहिलाच बॉल इथे खेळ आहे स्विच हिट उलटा पुलटा. चेंडू सीमारेषे दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय. 2 पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. सोमा इथे तिसऱ्या धावेसाठी इच्छुक होते. 3 धावा पूर्ण केल्या. 3 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. 8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर सचिन कदम यांना आमंत्रित केलंय आणि सचिन कदम यांच्यावर आक्रमण चढवलं जाते. समोर सोमा आहेत. खरं तर सोमा हे देखील ताकदवान बॅटर आहेत, ताकदवान खेळाडू आहेत. स्लोवर पण चेंडू. येस इथे चांगला बॉल आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन. खरं तर सोमा आणि छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू एकत्र प्रॅक्टिस करताना आम्ही अनेक वेळा पाहिलेत. त्यामुळे एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन या खेळाडूंना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. यावेळी स्विच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन शरीरावर आदळलाय की बॅटची एज आहे. येस शरीरावर आदळलाय. लेगबाच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 9 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतरचे 4 बॉल अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर 9 धावा आपण पाहतोय. बिनबाद 9. सोमा दबडे आणि गणेश. एका बाजूला सोमा आहे, दुसऱ्या बाजूला गणेश आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर राजू यांना आमंत्रित केले. राजू गाळवे. डावकुऱ्याचे बॉलर. पहिलाच बॉल फटका फसलाय. संधी असेल कॅच निसटतीये. 1 धाव पूर्ण. सोमा दबडेला मिळालेलं जेवदान किती महागात पडणार. पकडो कॅच जितो मॅच म्हटलं जातं. सामने जिंकायचे असेल तर हे जेल पकडावे लागतील. रोहित शर्माने केलेले 264 धावा. 35 वर बॅटिंग करत असताना तिसरा पैरानं सोडलेला जेल आणि त्यानंतर वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या रोहित शर्माने उभारली होती. ग्लेन मॅक्सवेल अफगाणिस्तानच्या विरुद्धच्या मॅचमध्ये ग्लेन मॅक्सवेलचा जेल निसटला. त्यानंतर वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप मधनं बाहेर जाईल असं वाटतं असताना जगज्जेती ठरली. इथे देखील चांगला फटका गणेश यांच्या बॅटमधनं. चौकार. याला म्हणतात जले पे नमक छिडकना. या आधीच्या बॉलवर जेल निसटला. त्यानंतर चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा. जर कॅच पकडली असती तर नवीन बॅटर आला असता तर हा चौकार गेला नसता. जर तर क्रिकेटमध्ये किंमत नाही
कर आणि कर म्हणावं लागतं. तुम्हाला करावंच लागेल, करून दाखवावंच लागेल. 14 धावा स्कोर कार्डवर. यावेळी देखील चांगला बॉल, ब्लॉकहोल चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय, सन्मान दिलाय. चांगल्या बॉलला सन्मान देणं ही चांगल्या खेळाडूची ओळख आहे. 14 धावांवर स्कोर कार्ड स्थिर आहे. यावेळी वा 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 वा, कमाल धमाल बेमिसाल, गणेश इज द मॅन. षटकार. अगदी खेचून मारला आणि पाठवला सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 21. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत गेलेत. अमर गायकवाड साहेबांकडनं आतापर्यंत 400 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. सोमा दबडेला 100, गणेशला 300. यावेळी चांगला फटका खेळलाय. सोमा सांगतोय मी देखील कमी नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे, सिंगलच येते. सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ जमतोय. स्कोर कार्डवर 22 धावा, बिनबाद 22. सोमा आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये आहे. मराठा टायगर्स या संघाचा सर्वात जमेची बाजू काय असेल तर हे 2 खेळाडू आहेत. हे 2 खेळाडू चालले ना, कुठलीही मॅच कुठेही घेऊन जाऊ शकतात. हे वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण पहिल्या 3 पर्वांमध्ये या 2 खेळाडूंचा खेळ आम्ही पाहिलाय. तर समोर आपण जर पाहिलं ना, तर छत्रपती संभाजीनगर किंग्स 11 संघाचे देखील खेळाडू कमी नाही आहेत, कारण या खेळाडूंचा खेळ आम्ही या 3 पर्वांमध्ये तर पाहिलायच. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या 3 खेळाडूंचा खेळ आम्ही पाहिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक संघ तयारीनिशी आलाय. स्कोर कार्डवर धावा 22 आहेत. वा, संधी आहे. यावेळी कॅच पकडली जाते. सोमा दबडे बॅक 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 टू द पवेलियन. आणि इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दाखल झाले आणि पहिल्याच नक्कीच खरं तर इथे यश मैदानामध्ये दाखल झाले बॉलिंग मार्कवर आणि पहिल्याच बॉलर विकेट मिळवून दिली. आणि खऱ्या अर्थानं यशनं जेवढं सेलिब्रेशन केलं नाही ना, त्याहीपेक्षा जास्त सेलिब्रेशन त्याच्या वडिलांनी परशुराम साहेबांनी केलं. कारण आपल्या मुलांना चांगली कामगिरी केल्यानंतर वडिलांना आनंद होतोच आणि त्यांनी शाबासकीची थाप म्हणून 1000 रुपयांचं बक्षीस देखील लगेच घोषित केलंय. यशची खेळी पाहता, यशची बॉलिंग ॲक्शन पाहता, यशची लाईन लेंथ पाहता, यशचं स्पीड पाहता मी खात्रीशीर सांगू शकतो की यश लेदर बॉल क्रिकेट नक्की खेळत असावा. 23 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये यश जबरदस्त यश मिळवून देत आहेत आणि आपल्या टीमला यशाचं दार उघडून देताना पाहायला मिळत आहेत. यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ. यावेळी हो 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 हो, गणेश इज द मॅन. व्हॉट अ सुपर स्ट्रोक इन टू द बाउंड्री. 4 धावांसाठी चौकार. सीजी गोल्ड यांचा उमलत्या पंखाचं बळ. यश म्हणजे केलेल्या प्रयत्नांचे अप्रतिम फळ. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे जिंकण्यासाठी घेतलेला प्रयत्नांचा वसा आणि वारसा. इथे देखील बॅटची आतली कडा घेत चेंडू सीमारेषा दिशेने ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू अडवला जाईल. दरम्यान 2 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते.
29 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 29 धावा ज्या नक्की स्कोर कार्डवर आहेत. या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. ओ चांगला बॉल आणि तेवढा चांगला स्ट्रोक. एक्झिक्युशन अतिशय चांगलं पाहायला मिळालं. ब्लॉक होल चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. एकदम क्विक पोझिशन मध्ये आले आणि चांगल्या प्रकारे बॉलला खेळून काढलं. 2 धावा. 31 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येस, खरं तर सिल्वर गोल्ड मध्ये काम करणारे देखील मान्यवर आता हलगी वाजवण्याचा आनंद घेत आहेत. 1 रन शॉट. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला गणेश यांना आपण पाहतोय. येस, चला. अंपायर रिव्ह्यू आहे का फॉर 1 रन शॉट? ओके, थँक्यू. विजय सर या ठिकाणी चेक करतील, आपला निर्णय कळवतील. दरम्यान आमच्या हलगीवाल्या दादांना संधी असेल, होऊन जा एक दणका. नाही, तुम्ही प्रॅक्टिस करत होतात म्हणून म्हटलं तुमचाच दणका होऊ द्या. नाहीतर डीजे रेडी आहेत आमचे लगेच लावायला. प्रॅक्टिसवाल्यांनी वाजवा, त्यांना नाही. हा, कमॉन, शाबास. वा रे बट्ट्या, वा 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 वा, शाबास. थर्ड अंपायर आपला निर्णय कळवतील. 1 रन शॉट. थँक्यू, धन्यवाद. जमतंय. धन्यवाद. डीजे देखील आपल्यासमोर जोडले जातील. बॉलर तयार. यावेळी चांगला बॉल. पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक होल चेंडू, सुसाट वेग, भन्नाट वेग. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तीन षटकांचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर 30 धावा. पुढील षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय विनोद कदम यांना आमंत्रित केलंय. यावेळी देखील आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 31 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी यस, क्लीन बॉल, विकेट आली आहे. फलंदाज बाद. थँक्यू. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 31. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलामीचे दोन्ही बॅटर्स माघारी परतले. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर मात्र विकेट आली आहे. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय.
आता मात्र छत्रपती संभाजीनगर किंग्स 11 या संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या शरीरामध्ये वीरश्री संचारली आहे. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. बत्तीस धावा स्कोर कार्डवर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी देखील अपील पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. वा वा वा, काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. खरं तर सलामीचे दोन्ही बॅटर्स माघारी परतल्यानंतर मात्र छत्रपती संभाजीनगर किंग्स 11 या संघानं जबरदस्त कमबॅक केलाय. 32 धावा स्कोर कार्डवर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि एक विकेट मिळून दिले. मात्र शेवटचा बॉल लोवर फुल टॉस गॅप मध्ये खेळलाय. चौकार 4 धावांसाठी. स्कोर कार्ड धावसंख्या आपण पाहतोय 36. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडू शिल्लक. मात्र समोर आपण जर पाहिलं अनिकेत पाटील आणि सुजित कदम ही जोडी देखील मोठमोठे फटके खेळू शकते. आणि या षटकासाठी पुढील षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सचिन कदम यांना आमंत्रित केलंय. या टीमचे स्ट्राईक बॉलर म्हणून सचिन कदम यांचा सातत्यानं चर्चा राहिली आहे. यावेळी देखील आपण पाहतोय ब्लॉक खोल चेंडू खोदून काढलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक सचिन कदम स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या प्रकारे बॉल अडवतील. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून 37 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. $37 लॉस ऑफ 2. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक खोल चेंडू होता. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉल अडवतील. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. वाह, बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा स्कोर कार्डवर पुढे नोंदवल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचले 39. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 39 लॉस ऑफ 2. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. यावेळी उडवलाय. वा 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 वा, चेंडू जाईल सीमा रेषा पार. बिग हिट श्रीजी गोल्ड्स यांचा खणखणीत षटकार. आमचे अमरजी गायकवाड साहेब बराच वेळ चिंतातूर दिसले होते की बाबा चौकार षटकार लागत नाही आणि त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे षटकार आला. आता मात्र चेहऱ्यावरती स्मित हास्य आले. यावेळी चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलवर स्विचिट खेळण्याचा प्रयत्न मला चुकीचा वाटला कारण अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. सर्व बॅटने चांगले फटके येत आहेत ना, मग उलटे खेळायची गरज काय. 45 आहेत. स्लोवर वन चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आलेत. बॉल अडवतील. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार केला जातोय. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 46 धावा स्कोर कार्डवर. सुजित स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. अनिकेत पाटील या नावाची चर्चा आपण करत होतो. 8 चेंडूमध्ये 15वर बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय. अनिकेत पाटील देखील मोठे फटके खेळू शकतात. हे मी तुम्हाला याआधीच सांगितलंय कारण 3 पर्व मी पाहिली आहेत ना, मला माहिती आहे कोण काय करू शकतो. यावेळी विकेट आली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का संघाला बसेल आणि फलंदाज आउट होतोय.
अनिकेत आलेत न्यू बॅटर. तर बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय प्रकाश मोरे. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. मात्र टॉस करण्यापूर्वी या ठिकाणी आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि खरं तर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचं नेहमी मोलाचं मार्गदर्शन लाभत असतं. अमरशेठ गायकवाड यांचा आपण वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत. सर्व खेळाडूंच्या वतीने यावेळी वा फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. खिलाडी के मस्तक पे दस्तक. गेंद सीमा रेखा पार. षटकार 6 धावा. पुन्हा एकदा 8व्या बॅटनं फटका खेळला. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आले. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय आणि धावबादच्या स्वरूपात विकेट आली आहे. फलंदाज इथे बाद. या खेळाडूमध्ये देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या 53 आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेत असताना धावबादच्या स्वरूपामध्ये अनिकेत बाद झाले. अनिकेत पाटील बाद झाले. ऋतुराज बाबर आलेत पहिल्या मॅचचे हिरो. यावेळी देखील आपण पाहतोय बॅटची आतली कडा. चेंडू बॅटवर आला नाहीये. डॉट बॉल. या ठिकाणी मावळ स्पोर्ट्सची एक बॅट या ठिकाणी सापडलेली आहे. ज्यांची कोणाची असेल त्यांनी या आणि ओळख पटवून घेऊन जा. कोणाची आहे? येस, घ्या ताब्यात घ्या. ग्रिपचा कलर सांगा आणि मग घेऊन जा. यावेळी चांगला फटका खेळलाय. समोर खेळाडू बनेल दर्शक. दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमा रेषा पार. दन 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 दणदणीत षटकार. धावसंख्या 59. पुन्हा एकदा वा 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 वा. लांब 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 वरचा षटकार. 6 धावा. दोन आलेत आणि आता गायकवाड साहेब म्हणतील आणखीन एक आला ना तर 1000 रुपये. ओ यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. रनआउटचा चान्स असेल. ओ इथे थ्रो खराब. 2 पूर्ण केलेत. 2 तर पूर्ण केल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. तिसरी धाव घेत असताना धावबाद आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा बाईच्या स्वरूपात नोंदवल्या जातील. धावसंख्या 2 धावाच्या माध्यमातून आपण पाहतोय जी नक्कीच पाहायला मिळते 67 आणि विजयासाठी 68 धावांचं टार्गेट असेल. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. तत्पूर्वी अमरजी गायकवाड या ठिकाणी संपन्न करणार आहोत. डीजे दादा देखील आमचे रेडी होतील आणि अमरशेठ गायकवाड खरं तर या स्पर्धेच्या आयोजनाचे मार्गदर्शक म्हणून त्यांचा नक्कीच आम्ही सातत्यानं नामोल्लेख करत राहू. कारण प्रत्येक वर्षाच्या आयोजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सिंहाचा वाटा असतो. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरं तर आणि नुकतंच तानाजी शेटनं सांगितल्याप्रमाणे आता कुठे 18 मध्ये पदार्पण केलंय. अभि तो मैं जवान हूं असं सांगतायत
आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खरं तर त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांचा सर्व जिवलग मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि tenniscricket.in चे कॅमेरामॅन आपल्या समोर जोडले जात आहेत. आपण YouTube लाईव्ह वर अमर शेठ, तुम्हाला कधी पण आठवण झाली ना पुणे टेनिसला जायचं आणि ही मॅच पाहायची, तुमचा वाढदिवस एनी टाइम तुम्हाला दिसणार कधी पण. डीजे रेडी का? यस. सर्वांच्या वतीनं अमर शेठ गायकवाड यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आपणास रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता, शिवशंभू छत्रपतींचा छत्रपतींची दूरदृष्टी, शंभू राजांचं शौर्य आणि जिजाऊंचं धैर्य राबो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेच करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे टॉस करण्यासाठी या. एका बाजूला श्रीनाथ 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई 11. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. मी बड्डे बॉय सन्मान्य गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासमोर जोडले जातील. टॉस आपण करतोय. चला, दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात होईल. बॅटिंग टीम, ओपनिंग बॅटरची नावं कळवा प्लीज. यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न झालाय. एका बाजूला आपण श्रीनाथ 11 यांना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला ओम साई 11. या दोन टीम्समध्ये टॉस संपन्न झाला. टॉस जिंकलाय श्रीनाथ 11 टीमनं आणि निर्णय थोडासा ब्रेक आणि त्यानंतर निर्णय कळवला जाईल. निर्णय या ठिकाणी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला श्रीनाथ 11 टीमनं. ओम साई 11 टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. पहिल्या षटकासाठी सोमा तयार. छत्रपती संभाजीनगर किंग्स 11 आपला 12th मॅन. पाठवून द्या. पहिला चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल आलाय. अंपायर सर थांबवा. बॅटिंग टीम 12th मॅन पाठवून द्या. नाद करते काय? यायलाच लागते. या. चला लवकर या दादा. कारण की काय होतं, मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकलचं बक्षीस आहे आणि जर एखाद्या खेळाडूने चौकार षटकार मारले, दुसऱ्या खेळाडूच्या नावावर नोंदवले गेले तर तुमचं नुकसान आहे. अतिशय स्ट्राईक एंडला पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर सिंगल आली. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर विनोद आहेत. अतिश आणि विनोद थोरात ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिल्या षटकासाठी
सोमा दबडे यांना आमंत्रित केलंय. पहिलं पर्व मला आजही आठवतंय. सोमा दबडेनं पकडलेला डाय मारून पकडलेला कॅच तानाजी शेठ आहे का लक्षात, आणि संघ विजेता ठरला होता. सोमा दबडे तयार. यावेळी देखील आठव्या बॅटनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉल अडवतील. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली जाते. विजयासाठीचं टार्गेट आपण जर पाहिलं तर 68 धावांचं आहे आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 आले आहेत. सोमा तयार. ओ ब्लॉक होल. व्हॉट अ बॉल. टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा काहीही संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. सोमा दबडे इज द मॅन. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर 2 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. वा 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 वा, काय बॉलिंग केली जाते. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 2 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील 5 चेंडू हाताळले गेलेत. आणखीन एक चेंडू शिल्लक. 2 धावांवर स्कोर कार्ड स्थिर आहे. सोमा दबडे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. या षटकातील शेवटचा बॉल. यावेळी फटका खेळलाय. संधी असेल. कॅच पकडली जाते. विकेट आली आहे. संघाला बसतोय पहिला धक्का. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये सचिन कदम दाखल होताना पाहायला मिळतील. इथे विकेट आली आहे. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर वेगाचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे, शरद शिंदे. यावेळी अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. फलंदाज बाद. केली जाते. पहिल्या षटकामध्ये 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. यापेक्षा आणखीन काय अपेक्षा असते टीम सपोर्टर्सला. यावेळी देखील बॅकफुटला जात फटका खेळलाय. वा 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 वा, जबरदस्त फिल्डिंग. आणि प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही टाळ्या वाजवा. ज्यावेळी चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते ना, दर्दी प्रेक्षक गर्दी करून असतात ना, ते टाळ्या वाजवल्याशिवाय थांबत नाही. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 3, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. यावेळी देखील हलक्या हाताने चेंडू खेळला आहे. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चांगल्या पद्धतीने फटका खेळला. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये शरद शिंदे यांना आमंत्रित केलंय आणि शरद शिंदे यांनी काय जबरदस्त कामगिरी केली आहे ना.
कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडू हाताळले त्यांनी, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल त्यांचं. यावेळी देखील आपण पाहतोय स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट दरम्यानमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. दरम्यान एक धाव येते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आपण पाहतोय. टार्गेट 68 धावांचं आहे. 5 बनवले आहेत, अजून 63 बनवायचे आहेत. त्यावेळेचा बॉल उजव्या रेषेच्या बाहेर, पंच वाईट गळतील. वाईटच्या माध्यमातून एकदा येते. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 चेंडू हाताळलेत, आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलर तयार. यावेळी चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. चेंडू अडवलाय. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त कामगिरी. दरम्यान 2 धावा या बॉलवर देखील येतील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर 8 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकातील शेवटचा बॉल जो पाहायला मिळेल शरद शिंदे यांच्या या षटकातील. शरद शिंदे तयार असतील. यावेळी देखील हलक्या हाताने चेंडू खेळलाय. सिंगल इथे देखील येते. 2 षटकांचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करत सोमा दबडे यांनी 1 विकेट मिळवून दिली. दुसऱ्या षटकामध्ये शरद शिंदे यांनी 7 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिली. आणि यानंतरची मॅच जी महत्त्वाची असणार आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला आपण जर पाहिलं तर श्रीनाथ 11 असेल, दुसऱ्या बाजूला ओमसाई 11. या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच खेळवली जाईल. टॉस संपन्न झाला आहे. श्रीनाथ 11 टीमनं टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओमसाई 11 टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर ऋतुराज यांना आमंत्रित केले. पहिलाच बॉल ऋतुराज यांचा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली आहे. ऋतुराज यांचा हा बॉल चांगला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली या षटकाची. SPJ प्रवीण तांबे क्रिकेट अकॅडमी या स्पर्धेचा बहरदार आयोजन या मैदानावर आपण पाहतोय. डे नाईट स्वरूपाची स्पर्धा. दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर सनलाईटमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली आणि रात्रीच्या सत्रामध्ये फ्लड लाईट्समध्ये या स्पर्धेचा अतिशय चांगल्या प्रकारच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ इथे मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी फटका तर फसलाय. संधी आहे आणि कॅच पकडली जातीये. विकेट आली आहे. संघाला बसतोय 3रा धक्का. फलंदाज बाद. तीन विकेट माघारी परतल्यात रविराज. ओके,
यावेळी पुन्हा एकदा संधी आहे, थोडासा शॉट, मात्र सिंगल आली आहे. बॅटर विनोद कदम मैदानामध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळला आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकातील आणखीन एक कैसे चेंडू शिल्लक. दोनही आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग करताना कदम बंधू यांना पाहतोय. मात्र कदम यांना कदम कदम बढायच्या खुशी के गीतं गायच्या म्हणत आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जावं लागेल. एक एक पाऊल पुढे घेऊन जावं लागेल आणि विजय जर मिळवून दिला तर त्यांची टीम त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही, कारण महत्त्वाची मॅच आहे. या ठिकाणी ऋत्विक शेट देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून आहेत. चषक सौजन्य यांच्या माध्यमातून लाभले, आपले देखील मनापासून आभार. बॉलर तयार. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. बॅटर समजू शकले नाही, विकेट किपर देखील समजू शकले नाही. दोघांना बीट करत थर्ड मॅनचा खेळाडू म्हटला, तुम्हाला समजलाय तर मला समजला, मी अडवतो. गणेश म्हणतायत की हा आगळा वेगळा स्ट्रोक होता त्यामुळे मला समजला नाही. मात्र आता कारण सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे. विकेट किपरला समजावंच लागेल. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या 12. आता समीकरण 18 चेंडू विजयासाठी 56. 18 चेंडू 56 धावा. यावेळी चांगला बॉल. फिरकीचा जादूगार म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, बॉलिंग मार्कवर डावकरी हाताचा गोलंदाज दाखल झालेत. यावेळी देखील चांगला बॉल. सिंगल येते या बॉलवर. हेमू पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. वाह, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यावेळी देखील हलक्या हाताने चेंडू खेळलाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 लॉस ऑफ 3. यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे या फटक्यासाठी. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 15 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 15 लॉस ऑफ 3. यावेळी हलक्या हाताने खेळला आहे. ओ डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता सोमा यांचा. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल आणि षटकाची समाप्ती देखील होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 16. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा. 12 चेंडू 52 हे समीकरण असेल. बारा चेंडू 52 हे समीकरण. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. वा ब्लॉक कोल चेंडू खोदून काढलाय. सोमा आले चेंडूवरती, अडवतील. सिंगल आली. सुजित कदम आहेत बॉलिंग मार्कवर. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. यावेळी बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील मात्र अपयशी ठरतील. चेंडू सीमारेषा पार जाईल. षटकार 6 धावांसाठी. 23 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आपण जर पाहिलं तर बॉलर बॉलिंग मार्कवर तयार आहेत.
यावेळी देखील चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आलेत, बॉलला अडवतील. सिंगल या बॉलवर देखील येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 24 लॉस ऑफ 3. चोवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहतील. सिंगल या बॉलवर देखील येते. धावसंख्या 25 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण दूर जाते. 8 चेंडू आणि विजयासाठी बनवावे लागतील 43. 8 चेंडू 43. 8 चेंडू 43. यावेळी संधी असेल आणि ओ हो हो हो, प्रयत्न जबरदस्त होते. एफर्ट साठी टाळ्यांचा गजर करा, जोरदार टाळ्या. वा वा वा, काय एफर्ट्स होते. आणि हा जर कॅच पकडला असता ना, कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. मात्र हरकत नाही मित्रांनो, प्रयत्न लाजवाब होते. चेंडू खाली आले होते आणि डाईव्ह केलं होतं, चेंडूपर्यंत पोहोचले देखील, मात्र चेंडू हातातनं निसटला. 26 धावा. यावेळी समोर पुन्हा एकदा संधी असेल. यावेळी देखील थोडेसे शॉट राहिलेत. बॉल प्रत्येक वेळी जवळ पोहोचतोय, मात्र पकडला जाऊ शकत नाही. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 27 धावा विजयासाठी. 6 बॉल 41 हे समीकरण. 6 चेंडू 41. सहा चेंडू 41 हे समीकरण. बॉलिंग मार्कवर बॉल होता. यावेळी देखील चांगला बॉल आपण बॉल आला आहे. चेंडू 41. 5 बॉल 41 ची मॅच. यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 4 चेंडू 41 हे समीकरण. वा, काय बॉलिंग केली जाते, कौतुक करावं लागेल. मराठा टायगर्स 1 संघाच्या प्रत्येक बॉलरनं जबरदस्त कामगिरी केली आहे. यावेळी देखील चेंडू थोडासा दूरवर राहतोय. इथे देखील सिंगल येते. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळी देखील आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला अडवतील. सिंगल आली. धावसंख्या 29 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू. आता सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे असं मी म्हणेल. यावेळी देखील हलक्या हाताने चेंडू खेळलाय. ओ, रनआउटचा चान्स. थ्रो मात्र थोडासा खराब. बॅकअप चांगला आहे. सिंगल येते या बॉलवर देखील. शेवटचा बॉल शिल्लक. यानंतरच्या दोन्ही टीम्स, ओमसाई 11 आणि श्रीनाथ 11 रेडी राहा. श्रीनाथ 11 आणि ओमसाई 11. मला वाटतं श्रीनाथ 11 टीमनं टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दादा, आपली टीम रेडी ठेवा. इथे सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सोमा आले तिथे, बॉलला अडवतील. 2 धावा या बॉलवर देखील येतील. 2 धावांच्या माध्यमातून विजय संघाचं अभिनंदन. मराठा टायगर्स हा संघ विजय ठरतोय. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार. तर पुढील सामन्यासाठी दोन्ही टीम्सला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. चला, पुढील टीम श्रीनाथ 11 मैदानामध्ये दाखल व्हा.
200 रुपये. सोमा दबडे यांनी एक चौकार खेळला, त्यांना 100 रुपयांचा